Hello students, a very good morning to all of you. Today we'll continue the next part of periodic classification of elements. In last part we have discussed how to remind the periodic elements. Some tricks we have discussed. त्याच्यामध्ये S ब्लॉक एलिमेंट साठी काय ट्रिक सांगितले बघा तुम्हाला P ब्लॉक एलिमेंट साठी ट्रिक सांगितल्या D आणि A ब्लॉक साठी आपण 11th मध्ये स्टडी करणार आहे. तसा D and A ब्लॉक एलिमेंट जो आहे तो 12 चा पार्ट आहे तरी सुद्धा पिरियडिक टेबल आपण 11th क्लास मध्ये स्टडी करणार आहे. आर यू वेटिंग? ठीक आहे. Today's lecture is very important again. I'm going to link this lecture or link this classification of periodic table to the class 11th periodic table. ठीक आहे ना बाळांनो, मी 11th च्या periodic table सोबत हा टेबल लिंक करून देणार आहे तुम्हाला. कुठल्या टाइपचे क्वेश्चन्स इथं विचारले जातात that we are going to study. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा आता इथं काय आहे तर what is the position of or how to find the position of elements in periodic table? How to find the position of element in periodic table ठीक आहे. सपोज तुम्हाला एखादा क्वेश्चन असा विचारला. क्वेश्चन काय आहे what is the position of element with atomic number. What is the position of element with Z is equal to 53 in periodic table. ठीक आहे. बघा जर तुम्हाला atomic नंबर दिला असेल आणि त्याची पोझिशन विचारली असेल periodic टेबल मध्ये तर कसं फाइंड आउट करायचं? खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. त्याचा ब्लॉक कसा फाइंड आउट करायचा, त्याचा ग्रुप कसा फाइंड आउट करायचा, पोझिशन फाइंड आउट करायची म्हणजे काय फाइंड आउट करायचं. ठीक आहे. पोझिशन फाइंड आउट करायचं म्हणजे काय करायचं. व्हॉट इज पोझिशन? पोझिशन म्हणजेच काय असणार आहे. तर पिरियड नंबर अँड ग्रुप नंबर. बघा पिरियड नंबर तुम्हाला ओळखता आला, ग्रुप नंबर ओळखता आला तर त्याची पोझिशन आपोआप समजते तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये, कारण ॲटॉमिक नंबर ऑलरेडी दिलेला आहे. मग पोझिशन म्हणजेच काय असणार आहे. पिरियड नंबर, ग्रुप नंबर. आणखीन एक महत्त्वाचं काय त्याचा ब्लॉक. ऑल्सो ब्लॉक, whether it is S block, P block, D block or F block element. हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे पिरियडिक टेबल मध्ये. ठीक आहे. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो बाळांनो. JEE आणि काय नीट साठी. JEE आणि नीट साठी मी इंटरलिंक करून देतो तुम्हाला आता. हाऊ टू फाइंड S ब्लॉक, पिरियड अँड ग्रुप नंबर. ठीक आहे ना. पुढे जाऊया आपण आता. बघा फर्स्ट ऑफ ऑल हाऊ टू फाइंड ब्लॉक. First question, how to find block, whether it is S block, P block, D block or F block element. ठीक आहे ना. ब्लॉक फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची गरज आहे. ठीक आहे ना. रिक्वायर्ड काय आहे. रिक्वायर्ड you should know how to fill electrons in each subcells म्हणा or orbitals. म्हणजे थोडक्यात काय, यू शुड नो द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे ना. काय नोन असलं पाहिजे बाळांनो तुम्हाला, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नोन असलं पाहिजे. तरच तुम्ही काय फाइंड आउट करू शकताय, त्याचा ब्लॉक फाइंड आउट करू शकताय. ठीक आहे ना. हाऊ
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं नोन असलं पाहिजे तुम्हाला. ओके, बघूया पुढं. सपोज फॉर एस ब्लॉक एलिमेंट्स, ठीक आहे ना. ओके, एलिमेंट हा कुठं आहे, एस ब्लॉक मध्ये आहे. एस ब्लॉक एलिमेंट, ह्याचे डेफिनेशन स्टडी केलं आपण. एस ब्लॉक एलिमेंट साठी ओके काय डेफिनेशन. ओके, लास्ट इलेक्ट्रॉन enters into okay s what, s orbital, सॉरी. ओके, लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होतो, s ऑर्बिटल मध्ये एंटर होतो. आणि जर का s ऑर्बिटल मध्ये एंटर होत असेल, ओके, तर दॅट इज कॉल्ड एज अ s block element. S block elements are those elements in which the last electron enters into the s orbital. ठीक है ना. ओके, p block elements कशाला म्हणायचं, p block element किंवा एलिमेंट्स म्हणा. ठीक आहे ना. ओके, लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर झालं पाहिजे, लास्ट इलेक्ट्रॉन enters into okay what, p orbital. ठीक आहे ना. p ऑर्बिटल मध्ये जर इलेक्ट्रॉन एंटर होत असेल तर त्याला p ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो आपण. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट d ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे. येस, आता ही पॉइंट्स तुम्हाला 10th ला नाहीये, बरोबर आहे ना. ओके, येस, असेल तरी ओव्हर असणार आहे, बरोबर आहे ना. ओके, पण आता हे इंटरलिंक व्हायला लागलं बाळांनो 11th आणि 12th ओके सिलेबस सोबत. खूप केअरफुली स्टडी करा हे. एस डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर झाला पाहिजे, एस डी ऑर्बिटल्स मध्ये. ठीक आहे ना. ओके, आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स, ओके, लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर झाला पाहिजे, एस एफ ऑर्बिटल. हे समजलं तुम्हाला. ओके, म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस इलेक्ट्रॉनची फिलिंग कराल, ओके, कशामध्ये, ऑर्बिटल्स मध्ये, ओके, त्यावेळेस ही अशी फिलिंग असणार आहे इलेक्ट्रॉनची. लक्षात येते हे. ठीक आहे. तर बघूया आपण इलेक्ट्रॉनची फिलिंग कसं करायचं. ओके, सी हिअर मी तुम्हाला अबव प्रिन्सिपल सांगितलं होतं. अबव प्रिन्सिपल काय सांगतो, अबव प्रिन्सिपल. ठीक आहे ना. इलेक्ट्रॉन्स आर ओके अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ओके व्हॉट, सबसेल्स म्हणा किंवा ऑर्बिटल्स. ऑर्बिटलच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, फिल केले जातात अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल. ठीक आहे ना. ओके, आता ही डायग्राम तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवायची, खूप महत्वाची डायग्राम आहे. ठीक आहे ना. 1s, ठीक आहे ना. ओके, n इज इक्वल टू 1 साठी, बरोबर आहे ना, म्हणजे पिरियड नंबर 1 साठी. ठीक आहे. इथं 2s 2p. ठीक आहे, कसं लिहायचं बघा. ओके, आणि ह्याला प्रॅक्टिस करा. 3s 3p 3d. हे 11th मध्ये असणार आहे तुम्हाला अबव प्रिन्सिपल डिटेल मध्ये, डोंट वरी. ठीक आहे. 4s 4p 4d आणि 4f मी जसं लिहितो तसंच लिहायचं. ठीक आहे ना. 5s 5p 5d आणि काय 5f. 6s 6p 6d आणि काय 6s. सॉरी, ओके, एस नसणार आहे तिथं. ओके, पुढे घ्या. 7s 7 काय काय लिहिलं, 1s दुसऱ्या सेल मध्ये 2s आणि 2p, तिसऱ्या सेल मध्ये 3s 3p 3d, फोर्थ मध्ये 4s 4p 4d 4f. हे लिहिलं आपण, बरोबर आहे. ट्रिक आहे तो इलेक्ट्रॉन फिलिंग साठी. ठीक आहे. 4s 4p 4d 4f, 5s 5p, ठीक आहे, 5d 5f, त्याच्यानंतर ओके 6s 6p 6d 7s 7p. समजलं का. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू is what, see here 1s. Electron enters into the 1s okay orbital. Later on 2s, कुठे इलेक्ट्रॉन एंटर होतो, 2s मध्ये. 2s नंतर कुठे एंटर होतो हे पाहिलं आपण, 2p मध्ये एंटर होतो. त्याच्यानंतर मग 3s मध्ये एंटर होतो. त्याच्यानंतर कुठे एंटर होतो, 3p मध्ये एंटर होतो. देन 4s मध्ये एंटर होतो. 3p नंतर 4s मध्ये 3d मध्ये एंटर होत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. लेटर ऑन 4s नंतर कुठे एंटर होतो बघा. ओके, येस 3d मध्ये, 3d नंतर 4p मध्ये, 4p नंतर कुठे एंटर होतो, यस मी
एरो कसं दाखवलेलं आहे बघा, ठीक आहे ना. ओके 5s मध्ये 5s नंतर परत कुठे एंटर होतो, 4d मध्ये एंटर होतो. 4d नंतर कुठं S5p, 5p नंतर कुठं S6s मध्ये हा असा एंटर होत जातो, ठीक आहे ना. ओके आफ्टर 6s इट एंटर्स इनटू 4f, 4f नंतर 5d, 5d नंतर कुठं 6s, 6s नंतर कुठं सॉरी 6p, 6p नंतर 7s मध्ये. समजलं हे. later on okay it enters into 5f then 6d then 6p. ओके सो इथपर्यंतच घ्यायचं तुम्हाला. बघा परत एकदा, फर्स्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू 1s, later on 2s, then 2p, then 3s, 3s नंतर कुठे एंटर होतो, 3p मध्ये एंटर होतो, 3p नंतर कुठं 4s मध्ये एंटर होतो, 4s नंतर कुठं 3d मध्ये एंटर होतो, 3d नंतर 4p, 4p नंतर व्हॉट S5s मध्ये, 5s नंतर परत 4d मध्ये, 4d नंतर 5p मध्ये, 5p नंतर 6s मध्ये, ठीक आहे. 6s नंतर कुठे एंटर होतो, 4f मध्ये, then 5d मध्ये, then 6p, then 7s, later on 5f, then 6d, then 7p. लक्षात येते हे. yes हा सिक्वेन्स आहे. तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर ना ओके इलेक्ट्रॉनची फिलिंग करायची आहे, बरोबर आहे ना. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे अगोदर 1s मध्ये फिल करायचा, त्याच्यानंतर 2s मध्ये फिल करायचा, देन 2p, देन 3s, देन व्हॉट 3s नंतर कुठं 3p मध्ये, 3p नंतर कुठं 4s मध्ये, 4s नंतर कुठं, ठीक आहे 3d, 3d नंतर 4p, 4p नंतर 5s, 5s नंतर कुठं 4d, 4d नंतर कुठं s 5p, नंतर 6s मध्ये एंटर करायचं आहे. ओके देन 4f, देन 5d, देन व्हॉट 6p, करेक्ट ना. ओके देन 7s, हे असं एंटर करत जायचं तुम्हाला कंटिन्यू कुठपर्यंत 7p p पर्यंत. येते हे लक्षात, ठीक आहे ना. ओके मग प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे. एस सबसेलची किंवा ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती आहे बघा. ओके S2, एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, पी मध्ये टोटल कॅपॅसिटी किती 6 इलेक्ट्रॉनची आहे, ठीक आहे ना. डी मध्ये टोटल इलेक्ट्रॉनची 10 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे, आणि एफ मध्ये वळानो टोटल किती 14 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी. ही पाठ करून घ्या. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स फिल होतात, पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे ना. ऑर्बिटल सांगितलं, एस मध्ये एकच ऑर्बिटल असतो, ठीक आहे ना. मी असं दाखवतो ऑर्बिटल. ओके पी मध्ये 3 ऑर्बिटल्स असतात, असे 3 ऑर्बिटल्स 1 2 3, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिल करायचे तुम्हाला. ओके प्रत्येक ऑर्बिटल मध्ये किती 2 इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे ना. ओके येस इथं 2 इलेक्ट्रॉन्स असतात, हे असे इलेक्ट्रॉन्स फिल केले जातात. ओके डोंट वरी, तुम्हाला समजत नसेल ना आता ओके तरी सुद्धा ओके फक्त एवढंच लक्षात ठेवा की बाबा एस ची कॅपॅसिटी किती आहे, पी ची कॅपॅसिटी किती आहे, डी ची कॅपॅसिटी किती आहे, आणि एफ ची कॅपॅसिटी किती आहे एवढं लक्षात ठेवा. डी मध्ये असे किती टोटल 5 ऑर्बिटल्स असतात, 1 2 3 4 आणि 5, आणि एफ मध्ये टोटल किती 7 ऑर्बिटल्स असतात, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7. ओके आणि प्रत्येक ऑर्बिटलची कॅपॅसिटी, हा एक ऑर्बिटल त्याची कॅपॅसिटी किती असते 2 इलेक्ट्रॉन्स, 2 into what 7 is equal to what 14. लक्षात आलं. एस मध्ये किती भरायचे इलेक्ट्रॉन्स, मग तो कुठलाही एस असेल लक्षात येते. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन फिल करायचे, पी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स फिल करायचे 6 इलेक्ट्रॉन्स, डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स फिल करायचे 10 इलेक्ट्रॉन्स, एफ मध्ये किती इलेक्ट्रॉन्स फिल करायचे 14 इलेक्ट्रॉन्स. समजलं. ओके आता हे इलेक्ट्रॉन्स फिल करते वेळेस ओके तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की बाबा एस ह्याच वेनं इलेक्ट्रॉन फिल करायचे आहेत, ठीक आहे ना. आता फॉर एक्झाम्पल ओके ॲटॉमिक नंबर ओके मी किती घेतो 53, ठीक आहे ना. Z इज इक्वल टू काय घेतो मी 53. आता 53 ॲटॉमिक नंबर जर असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात 53. मग या 53 इलेक्ट्रॉन्सला तुम्हाला फिल करायचं. ओके कशामध्ये ह्या ऑर्बिटल्स मध्ये फिल करायचे. कसं फिल करायचं बघा. ओके येस फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रॉन्स एंटर्स इनटू व्हॉट 1s, ठीक आहे ना. ओके तुम्हाला एक आयडिया सांगतो मी, खाली सांगतो बघा. ओके हे आयडिया कसं आहे बघा. n इज इक्वल टू ओके काय घेतो मी तर 1, तर 2 घ्या, तर 3 घ्या, 4 5 6 आणि हे काय 7. ओके इथं फर्स्ट सेल n इज इक्वल टू 1 म्हणजे ही फर्स्ट सेल असणार, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन ह्या सेल नंबर्स आहेत, बरोबर आहे ना. ओके प्रत्येक सेल मध्ये ऑर्बिटल्स असतात. ओके इथं काय असतो 1s सबसेल म्हणू शकता तुम्ही, इथं 2s आणि काय 2p असतं,
2s आणि 2p दोन इथं. ठीक आहे, ह्याच्यानुसारच मांडा तुम्ही. इथं काय आहे 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, डिटेल मध्ये पुढे घ्यायचंय तुम्ही फक्त. ओके, मांडणी कसं करायचं हे बघा तुम्ही इथं. बरोबर आहे ना, किती ऑर्बिटल्स मी इथं कसं सबसेल्स लिहिलेले आहेत बघा. ओके, तसंच इथं सबसेल्स लिहून घ्यायच्या. ठीक आहे ना, ही फर्स्ट सेल झाली, ही सेकंड सेल झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर 3s 3p ओके आणि 3d. लक्षात येतो ना, हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे n. पिरियड नंबर म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे ना. ओके, किंवा सेल नंबर. सेल नंबर 3 पासून स्टार्ट केलं. इथं 3 आहे म्हणून 3s 3p 3d तीनच. आता इथं काय लिहायचं 4s 4p 4d आणि 4f असं लिहिलं मी. लक्षात येते. इथं काय लिहिलं आता 5s 5p 5d. ठीक आहे, हा पुढे घेऊया आपण. ठीक आहे, आणि पुढे घेऊया 5f. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 मध्ये 6s 6p 6d कसं लिहायचं बघा. ओके, एक आयडिया देतो, एवढंच लिहून घ्यायचं, त्याच्या पुढे लिहायची गरज नाही तुम्हाला. 7. ठीक आहे, 7s 7p एवढंच लिहायचं. ठीक आहे ना, इनफ आहेत आपल्याकडे. फक्त 118 एलिमेंट्स आहेत. 118 काय सांगितलं मी 118 एलिमेंट म्हणजे इलेक्ट्रॉन किती आहेत टोटल इलेक्ट्रॉन्स. पिरियॉडिक टेबल मधला शेवटचा एलिमेंट जो आहे ते टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत आपल्याकडे 118. एवढेच इलेक्ट्रॉन्स फिल करायचे आपल्याला. प्रत्येकाची कॅपॅसिटी जर पाहिली ना तुम्ही आता ओके तर काय इथं 118 एलिमेंट्स होतात. ठीक आहे ना. ओके, मग ह्याची कॅपॅसिटी किती आहे 2 इलेक्ट्रॉन्स. इथे कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्स. इथे कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन्स. इथे कॅपॅसिटी किती आहे 2 इलेक्ट्रॉन्स. इथं 6 इलेक्ट्रॉन्स. इथं 10 इलेक्ट्रॉन्स. डी मध्ये किती 10 इलेक्ट्रॉन्स. इथे कॅपॅसिटी किती आहे 2. हे 6 हे परत 10. ओके, इथे किती असते 14. एफ ची कॅपॅसिटी किती 14. इथे परत 2. एस ची कॅपॅसिटी 2. पी ची कॅपॅसिटी 6. डी ची कॅपॅसिटी 10. एफ ची कॅपॅसिटी 14. करेक्ट. इथं परत 2. ओके, 6 इथं 10 आणि हे ओके S2 आणि हा 6. पण हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ना ओके ते शेवटचे एलिमेंट्स आहे कोणाचं ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे ना. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 18. तुम्ही इलेक्ट्रॉन जर काउंट केले तर टोटल इलेक्ट्रॉन होतात 118. इलेक्ट्रॉन्स होतात 118. इथे किती आहेत 2. इथे किती आहेत 8. इथे बघा 2 6 आणि किती 10 म्हणजे 18. इथे किती झाले बघा 2 6 आणि 10 आणि 14 32. 2 6 10 14 32. 2 6 10 18 परत इथे किती आहेत 8 आहेत. ओके, हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कोणाचं आहे नोबल गॅस ऑर्गॅनिझमचं शेवटचा एलिमेंट. म्हणजे काय यस लास्ट एलिमेंट फिल केला डायरेक्टली. किती आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 118. आता बघा आपल्याला कुठला 53 घ्यायचा आहे. ॲटॉमिक नंबर किती 53 घ्यायचा आहे. ठीक आहे ना. ओके, मग बघूया आपण ॲटॉमिक नंबर 53 साठी. ओके, एखादी एलिमेंट कुठलाही एलिमेंट असेल तो हा एक एलिमेंट आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 53. आपल्याला इलेक्ट्रॉन्स फिल करायचे आहेत. अगोदर कोण येणार आहे 1s. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं जे इलेक्ट्रॉन्स आहेत ओके आपण इथून चाललो 1s मध्ये इलेक्ट्रॉन फिल केलं. त्याच्यानंतर कुठं करायचं आहे 2s मध्ये इलेक्ट्रॉन्स फिल करायचे. अगोदर असं लिहून घेतो मी 1s हे 2s 2p पुढे कोण आहे आता इथं ही फर्स्ट सेल झाली ही सेकंड सेल झाली. हे असं लिहून घ्या अगोदर 3s 3p आणि काय 3d. त्याच्यानंतर 4 सेल 4s 4p 4d आणि काय 4f हे असं लिहून घ्या बाळांनो तुम्ही. ओके, त्याच्यानंतर 5s 5p 5d आणि काय 5f. नेक्स्ट 6s 6p 6d आणि काय इथपर्यंतच इनफ आहे. आणि पुढे काय आहे येस त्याची गरजच नाही आपल्याला. आपल्याकडे एवढे इलेक्ट्रॉन्स आहेत का नाही. फक्त किती आहेत 53 इलेक्ट्रॉन्स आहेत. ॲटॉमिक नंबर 53 आहे तर 53 कारण आपण काल पाहिलं न्यूट्रल ॲटम मध्ये किंवा एलिमेंट मध्ये ओके एस इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स किती असतात सेम असतात. आणि प्रोटॉन नंबर म्हणजेच काय असतो एस त्याचा ॲटॉमिक नंबर.
ठीक आहे. मग एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स फिल केला अकॉर्डिंग टू दी अबव प्रिन्सिपल. एस मध्ये इलेक्ट्रॉन एंटर झाला. त्याच्यानंतर कुठे एंटर करायचं बघा, ह्या सिक्वेन्स नुसारच एंटर करतोय मी. 2s2 बरोबर आहे ना. एस ची कॅपॅसिटी 2 आहे, पी ची कॅपॅसिटी 6 आहे, म्हणून काय s2p एंटर झाला का. 2s नंतर 2p मध्ये एंटर केलं. समजलं का. yes. त्यानंतर कुठे एंटर करायचा 3s मध्ये. 2p नंतर कुठं 3s मध्ये. 3s नंतर कुठं 3p मध्ये. किती कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची. 53 भरायची आहेत आपल्याला. ओके, काउंट करत चला. ओके, त्याच्यानंतर कुठं भरायचं बघा. 3s झालं. ओके, त्याच्यानंतर 3p झालं. आता 4s मध्ये जायचंय. डी मध्ये इलेक्ट्रॉन्स फिल करायचं का अगोदर. नाही, 4s मध्ये फिल करायचं. किती आहे कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्सची. आलं लक्षात. कसं फिल केलं मी. डी मध्ये फिल केलं का अगोदर. नाही. ओके, ह्या डायग्राम नुसार फिल करतोय. ठीक आहे. 4s मध्ये केलं. नंतर कुठे यायचं आता 3d मध्ये यायचं. डी ची कॅपॅसिटी किती बघा. आता इथं 3d आहे, 10 कॅपॅसिटी आहे. आलं लक्षात. किती इलेक्ट्रॉन्स आले बघा. 2 + 2 4, 4 + 6 10, 10 + 2 12, 12 + 6 18, 18 + 10 28, 28 + 2 30 झाले. अजून किती इलेक्ट्रॉन्स आहेत रिमेनिंग आफ्टर 30. ओके, यस 23 इलेक्ट्रॉन्स रिमेनिंग आहेत. बरोबर आहे ना. ओके, पुढे जाऊयात आपण. ओके, आफ्टर ओके एस वॉट 3d नंतर कुठे इलेक्ट्रॉन फिल करायचा 4p मध्ये. 4p कुठे आहे बघा, इथं आहे. त्याची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची. किती झाले इलेक्ट्रॉन्स टोटल आता 30 + 6 36 इलेक्ट्रॉन्स झाले. ठीक आहे. एस पुढे जाऊया आता. नेक्स्ट 4p नंतर 5s. 5s कुठे आहे बघा. 5s इथं आहे. इथं इलेक्ट्रॉन्स फिल करायचे. 2 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी. किती झाली टोटल इलेक्ट्रॉन्स 38 झाले. ठीक आहे ना. ओके, 5s नंतर कुठे यायचं आता 4d मध्ये यायचं. 4d मध्ये किती 10 इलेक्ट्रॉन्स. कसं फिल करतो लक्षात आलं ना तुमच्या. येस, अगोदर असं मांडून घेतलं आणि आता इलेक्ट्रॉन्स फिल करत चालू अकॉर्डिंग टू दिस डायग्राम. त्याच्यानंतर 5p मध्ये इलेक्ट्रॉन्स फिल करायचे. ठीक आहे ना. ओके, एस 4d नंतर कुठे इलेक्ट्रॉन्स फिल करायचे 5p मध्ये. किती कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची. ओके, त्याच्यानंतर कुठे जायचं बघा. 5p नंतर कुठं 6s मध्ये. ठीक आहे ना. ओके, 6s मध्ये इलेक्ट्रॉन्स फिल करा. इथं आलोय आपण आता. 6s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स जातील 2 इलेक्ट्रॉन्स. बघा आता काउंट करून परत एकदा इलेक्ट्रॉन्स. 2 + 2 हे 10 झाले. 10 + 6 सॉरी 10 + 2 12, 6 18, 28 30 36, 36 + 10 46, 46 + 2 48, 48 + 6 54 झाले. म्हणजे इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा एंटर केला आपण. बरोबर आहे ना. ओके, परत रिपीट करूया आपण आता. इथे किती आहे 6p आहे. ओके, d. ओके, इथपर्यंत फिल केलं आपण. कुठपर्यंत केलंय 5s पर्यंत फिल केलं. कुठं आहे तो 5s इथपर्यंत. ह्या 5s पर्यंत फिल केलं. बरोबर आहे ना. ओके, आता कुठं जायचं परत 4d. 4d मध्ये फिल केले का आपण इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी. एस केलेला आहे. ओके, 4d मध्ये केलं. त्याच्यानंतर कुठं केलं एस 4d नंतर 5p मध्ये. 5p मध्ये इलेक्ट्रॉन्स फिल केले का. एस चेक करा बरं. 5p कुठं आहे. 5p इथं फिल केलेलं आहे. त्याच्यानंतर 6s मध्ये इलेक्ट्रॉन्स फिल केला. आय थिंक आपण वरचा बघतोय ना. ओके, नाही त्याच्या खाली. हा, इथं. ठीक आहे. कुठपर्यंत आलोय आपण 5s पर्यंत आलोय. ओके, इथे घेतो मी. हा, ठीक आहे ना. ओके, सुरुवातीला थोडस मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय. ओके, जी की तुम्हाला समजेल इझिली. ठीक आहे ना. ओके, फास्ट जात नाही मी, थोडंसं स्लो जातोय की प्रत्येक ओके ऑर्बिटल मी तुम्हाला भरून दाखवतोय तिथं. ठीक आहे ना. 5s मध्ये इलेक्ट्रॉन एंटर झाला. ओके, त्याच्यानंतर 4d मध्ये. 4d आपण फिल केलेला आहे का बघा. ओके, 4d फिल केलेला आहे. 4d नंतर कुठे इलेक्ट्रॉन 5p मध्ये जातो. ओके, इथं आहे 5p. करेक्ट. राहिले किती इलेक्ट्रॉन्स. ओके, इलेक्ट्रॉन्स किती फिल करायचे आपल्याला. ओके, इथपर्यंत जे इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, ते किती झाले 10. 10 + 2 12 18, 18 28 30 36 46, 46 + 2 48. 48 नंतर रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स किती आहेत बघा. 53 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे किती राहिले आपल्याकडं 5 इलेक्ट्रॉन्स. 5 इलेक्ट्रॉन्स. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ओके 53. बरोबर आहे ना. एलिमेंट नंबर 53 असं मांडून घेऊ शकता आता तुम्ही. 1s2 2s2 2p6 3s2 करेक्ट 3p6 3d10 4s2 4p6 4d10 5s2
5p6 ज्या सबसेल मध्ये आपण इलेक्ट्रॉन्स फिल केलेले नाही ती ऍज इट इज ठेवा. 5p5 ना, 5p5. This is the electronic configuration of element number 53. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. कुठल्याही इलेक्ट्रॉनचं एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहिता येतं ऑन दिस डायग्राम, ऑन द बेसिस ऑफ दिस डायग्राम. समजलं ना? ओके, ही डायग्राम तुम्ही आता पाठ करून ठेवायची. क्लिअर? ठीक आहे. येस. आता आपल्याला काय करायचं आहे? ओके, एकतर ब्लॉक फाइंड आउट करायचा आहे, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, आणि त्याच्यानंतर काय? ओके, पिरियड नंबर फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यानंतर ग्रुप नंबर फाइंड आउट करायचा आहे. ओके, आणि later on we are going to find ओके एस व्हॉट ग्रुप नंबर. बरोबर आहे ना? ओके, एस ग्रुप नंबर आय थिंक मेन्शन केलं मी. ठीक आहे. येस. मग ब्लॉक नंबर फाइंड आउट करूया आता अगोदर. ब्लॉक फाइंड आउट करण्यासाठी ओके येस तुम्हाला लास्ट इलेक्ट्रॉन म्हणून असलं पाहिजे. लास्ट इलेक्ट्रॉनची एंट्री ऑफ लास्ट इलेक्ट्रॉन असं म्हणू शकता. एंट्री ऑफ लास्ट इलेक्ट्रॉन व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? ओके, सपोज तुम्हाला ओके ऍटॉमिक नंबर दिलेला आहे 20. ऍटॉमिक नंबर किती आहे? 20. Z इज इक्वल टू 20. ठीक आहे ना? ओके, ठीक आहे. येस. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहावं? ओके, फर्स्ट ऑफ ऑल ओके बघा, सेम आहे ना? ओके, लिहून घ्यायचंय तुम्हाला असंच हे. ठीक आहे. ओके, किती सेल्स, किती इलेक्ट्रॉन्स आहेत टोटल? बघा 20 इलेक्ट्रॉन्स आहेत. ॲटॉमिक नंबर 20 आहे याचा अर्थ 20 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याकडे. ठीक आहे. न्यूट्रल ॲटम आहे तो. तिला आपल्याला ॲटॉमिक नंबर सांगितलेलं नाही, न्यूट्रल आहे, कॅटायन आहे, ॲनायन आहे सांगितलेलं नाही आपल्याला. ठीक आहे ना? ओके, न्यूट्रल एलिमेंट कन्सिडर करून जाऊया आपण. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू एस, 1s. त्याच्यानंतर कुठं? 2s2, 2p what 2, किती? 6, सॉरी 2p6. 1s2 फर्स्ट, त्याच्यानंतर 2s मध्ये, त्याच्यानंतर 2p मध्ये, त्याच्यानंतर कुठं? 3s2, 3p ओके s2 6. किती झाले टोटल इलेक्ट्रॉन्स बघा? 1s2 2s2 म्हणजे 10 झाले. 10 + 8. ठीक आहे. आता 3d मध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतो का? नाही. तर 4s मध्ये एंटर होतो. 4s2 3d मध्ये एंटर होत नाही. मग लास्ट इलेक्ट्रॉन एंटर कुठे झाला? अकॉर्डिंग टू दिस वन. ठीक आहे. बघा, अगोदर 1s मध्ये फिल केलं, त्याच्यानंतर 2s मध्ये फिल केलं, त्याच्यानंतर कुठं? 2p मध्ये, देन 3s मध्ये, त्याच्यानंतर परत कुठं? 3p मध्ये. आलं लक्षात? त्याच्यानंतर 4s मध्ये. डी मध्ये इलेक्ट्रॉन एंटर केला का आपण? नाही. आलं लक्षात हे? ठीक आहे. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू व्हॉट? s ऑर्बिटल. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज अ s ब्लॉक एलिमेंट. s ब्लॉक एलिमेंट. समजलं? ओके, ब्लॉक कसं फाइंड आउट करायचं? ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, एस ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे. आता बघा ॲटॉमिक नंबर ओके सपोज मी 28 घेतो. ॲटॉमिक नंबर 28. Z इज इक्वल टू 28. खूप सिंपल आहे. परत बघा, 1s2, 2s2, 2p6. ठीक आहे. 3s2, 3p6, आणि ओके 3d एज इट इज आहे इथं. 4s मध्ये इलेक्ट्रॉन एंटर झाला. करेक्ट. s ची कॅपॅसिटी 2च आहे. ओके, टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले? 20 झाले. आता आहेत किती आपल्याला कडे? 28 आहेत. मग रिमेनिंग 8 इलेक्ट्रॉन्स कुठे जातील? डी मध्ये. त्याची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे. मग आता इलेक्ट्रॉन कुठे एंटर झाला बघा? शेवटचा डी मध्ये एंटर झाला. आलं लक्षात? दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज अ डी ब्लॉक एलिमेंट. समजलं हे? ओके, एस ब्लॉक आहे, पी ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे की एफ ब्लॉक आहे हे फाइंड आउट करता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे ना? मी हार्ड मध्ये घेऊन जात नाही अजून परत तुम्हाला एफ ब्लॉक एलिमेंट्स पण फाइंड आउट करायचे आहेत. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप हार्ड आहेत परत. ठीक आहे. ओके, ते सिम्प्लिफाय मी करून तुम्हाला 11th मध्ये सांगणार. आलं लक्षात हे? ठीक आहे. आणखीन बघा, Z इज इक्वल टू सपोज 36 आहे. Z इज इक्वल टू 36. करेक्ट. चला घेऊया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथपर्यंत सेम असेल. आता परत 1s2, 2s2, 2p6 असं प्रॅक्टिस करत गेला ना तुम्हाला होऊन जाईल ते. ओके, असंच अपो प्रिन्सिपलची डायग्राम तुम्हाला लक्षात आली पाहिजे. ती डायग्राम ड्रॉ करून घ्यायची आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सुरुवात करायचं. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, हा 3d आणि हा 4s. इथे किती इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन्स. इथे किती? 10 इलेक्ट्रॉन्स. टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले बघा आता? ओके, हे डी ला सोडून 20 झाले होते. बरोबर आहे ना? ओके, इथं पुढं हे 10 इलेक्ट्रॉन्स,
10 प्लस हे 8 18 18 प्लस 10 28 प्लस 2 30 झाले, बरोबर आहे ना. 30 इलेक्ट्रॉन्स झाले. आता रिमेनिंग किती आहेत? 6 आहेत. आपण कुठपर्यंत एंटर केलं? 3D पर्यंत एंटर केलं. बघा ह्या 3D पर्यंत एंटर केलेलं आहे दिस वन. आता पुढे कुठे एंटर करायचं? 4p मध्ये एंटर करायचं आणि कुठं? यस 5p मध्ये. किती इलेक्ट्रॉन्स आहेत रिमेनिंग आपल्याकडे आता? ओके 6 इलेक्ट्रॉन्स. 36 आहे ना. 6 इलेक्ट्रॉन्स काय येईल इथं? 4p 6 येईल. 4p 6 आलं लक्षात? हे p ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. दिस इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ओके एस z इज इक्वल टू 36. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर कुठे झाला? p ऑर्बिटल मध्ये. आलं लक्षात? म्हणून हा काय झाला आता? p ब्लॉक एलिमेंट. p ब्लॉक एलिमेंट. समजलं हे कसं फाइंड आउट करायचं? s p d f ब्लॉक्स कसे फाइंड आउट करायचे ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण कुठे जाऊया? पिरियड नंबर कडे जाऊया. ठीक आहे ना. पिरियड नंबर फाइंड आउट करण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे बघा. ठीक आहे ना. ओके व्हेरी इंपॉर्टंट, नोट करा हे. पिरियड नंबर. ठीक आहे. तर पिरियड नंबर कसं फाइंड आउट करायचं? तर व्हॅलन्स सेल सॉरी शेलची स्पेलिंग SHELL आहे. ठीक आहे ना. ओके व्हॅलन्स सेल ओके एस इलेक्ट्रॉन्स. IMP काय आहे इथं? व्हॅलन्स सेल. ओके सॉरी व्हॅलन्स सेल महत्वाचे. इलेक्ट्रॉन्स लिहिलं मी पुढं, सॉरी. IMP काय आहे इथं? व्हॅलन्स सेल. लक्षात आलं हे? ठीक आहे. जाऊया पुढे आपण आता. व्हॅलन्स सेल होतं असं काही मध्ये थोडस. पिरियड नंबर ओके म्हणजेच काय असणार आहे? व्हॅलन्स सेल नंबर. व्हॅलन्स सेल नंबर त्याला काय इंडिकेट करतो आपण? N. व्हॅलन्स सेल नंबर. आता बघा ओके खूप केअरफुली. ओके आता इथं व्हॅलन्स सेल ह्याची किती आहे? ह्या झेड ची सॉरी ॲटॉमिक नंबर 20 ची व्हॅलन्स सेल काय? 4 आहे का? 4 सेल मध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतो ना लास्ट, करेक्ट? ठीक आहे. येस मग ही व्हॅलन्स सेल झाली. 4 सेल इज दी व्हॅलन्स सेल. मग ॲटॉमिक नंबर 20 साठी Z इज इक्वल टू 20 साठी ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलंय आपण. मग ही काय आहे? व्हॅलन्स सेल. हा 4 लक्षात ठेवा. हा 4 म्हणजे काय आहे? N आहे. N इज इक्वल टू काय आहे इथं? 4 आहे. समजलं ना? ओके दॅट इज इट्स व्हॅलन्स सेल. ओके ह्या व्हॅलन्स सेलचा जो नंबर असणार आहे शेवटचा, व्हॅलन्स म्हणजे आउटर मोस्ट सेल, नोट करून ठेवा. व्हॅलन्स सेल म्हणजे आउटर मोस्ट सेल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असला पाहिजे. ठीक आहे ना. इथं 4 आहे ना. ओके मग ॲटॉमिक नंबर 20 साठी ओके यस पिरियड नंबर किती असणार आहे? पिरियड नंबर इज इक्वल टू व्हॉट? एस 4. फोर्थ पिरियड मध्ये आहे. पिरियड नंबर फाइंड आउट केलं आपण आता. ठीक आहे ना. ओके पुढे बघा आता. ॲटॉमिक नंबर 28 साठी ओके यस व्हॅलन्स सेल किती आहे बघा. परत 4च आहे ना. आउटर मोस्ट सेल बघायची जी हायेस्ट ओके यस आहे. इथं किती आहे? 1 आहे. इथं किती आहे? 2. 2 कुठपर्यंत आहे बघा? इथपर्यंत 2 आहे. त्याच्यानंतर मग 3 आहे. ओके कुठपर्यंत? इथपर्यंत 3. त्याच्यानंतर मग 4 आहे. समजलं ना. ओके त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ना. ओके मग ही व्हॅलन्स सेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं तुम्हाला तर पिरियड नंबर समजतो. ठीक आहे ना. व्हॅलन्स सेल ओके एस इज लक्षात द्यायला लागले का बघा. ओके व्हॅलन्स सेल म्हणजेच त्याचा पिरियड नंबर. हा सुद्धा किती असणार आहे? 4च असणार आहे. ठीक आहे. येस मग Z इज इक्वल टू ओके इज 14 आहे रे 20 आहे असं का होतंय? ॲटॉमिक नंबर 20 आहे ना तो. हा घेतला ना आपण. ओके ॲटॉमिक नंबर 28 साठी ठीक आहे ना. पिरियड नंबर सेमच असणार आहे. पिरियड नंबर ओके इज इक्वल टू व्हॉट? 4 म्हणजे शेवटची सेल. समजलं ना? आयडिया येतात तुम्हाला? त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं पाहिजे. ओके नेक्स्ट बघा. ओके ॲटॉमिक नंबर 36 साठी ओके यस लास्ट इलेक्ट्रॉन किंवा काय यस शेवटची सेल बघा कुठली आहे? हायेस्ट आउटर मोस्ट सेल कुठली आहे? 4th आहे. परत तो सुद्धा कुठे असणार? मग 4 मध्येच असणार आहे. समजलं हे? येस म्हणजे मॅक्सिमम सेल नंबर कुठला आहे बघायचा ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतो. आलं लक्षात? दॅट इज इट्स एस पिरियड नंबर. समजलं हे? आता पुढे जाऊया आपण. ओके फॉर ग्रुप नंबर. पिरियड नंबर नंतर ओके ग्रुप नंबर.
ग्रुप नंबर हे 11th मध्ये आहे, तुम्हाला कनेक्ट करून द्यायला लागलो बघा. ठीक आहे, कुठल्याही एलिमेंटचा तुम्ही ओके एलिमेंटची पोझिशन आता फाइंड आउट करू शकता. ग्रुप नंबर साठी ओके एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक ओके एस तुम्हाला फाइंड आउट करता हे फाइंड आउट करता येतं. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणून सांगता येतं तुम्हाला. ठीक आहे ना. ओके मग आता बघा इथं फर्स्ट घेऊया आपण एस ब्लॉक एलिमेंट. इथे लिहितो मी फॉर एस ब्लॉक एलिमेंट्स. ओके ग्रुप नंबर कसा फाइंड आउट करायचा. ग्रुप नंबर इज इक्वल टू number of valence cell electrons. ठीक आहे. व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन्स सर ओके 1 असेल. ठीक आहे ना. 1 असेल व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स 1 असेल तर तो काय झाला फर्स्ट ग्रुप. व्हॅलन्स सेल मध्ये एक किंवा दोनच इलेक्ट्रॉन असतात हे नोन आहे तुम्हाला. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय त्याचं. फर्स्ट ग्रुप साठी NS1 आणि सेकंड ग्रुप साठी NS2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. NS1 म्हणजे लास्ट सेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आला तर म्हणायचं फर्स्ट ग्रुप आणि 2 इलेक्ट्रॉन्स आले तर म्हणायचं सेकंड ग्रुप. ठीक आहे ना. ओके व्हॅलन्स सेल मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर म्हणायचं इट इज अ सेकंड ग्रुप एलिमेंट. समजलं हे सेकंड ग्रुप फर्स्ट ग्रुप कसं फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग आता ॲटॉमिक नंबर ओके 20 साठी बघा परत. Z इज इक्वल टू किती परत 20. हेच एक्झाम्पल मी पुढे कॅरी करतोय कारण तुम्हाला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नोन आहे. आता लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होतो एस मध्ये होतो का म्हणून तो काय आहे एस ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक एलिमेंटचा रूल अप्लाय करायचा इथं. कुठला एस ब्लॉक एलिमेंटचा. ठीक आहे ना. ओके इट इज अ एस ब्लॉक एलिमेंट. आहे का आहे. ठीक आहे. दुसरा काय पिरियड नंबर फाइंड आउट केलाय आपण पिरियड नंबर वरती. त्याचा पिरियड नंबर ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पिरियड नंबर इज इक्वल टू किती आहे सांगा बरं. पिरियड नंबर 4. ठीक आहे ना. ओके आता ग्रुप नंबर इज इक्वल टू. ठीक आहे बघा इथं ग्रुप नंबर कसं फाइंड आउट करायचं. येस तर ओके लास्ट सेल मध्ये म्हणजेच काय व्हॅलन्स सेल मध्ये 4s इज दी व्हॅलन्स सेल. 4th इज दी व्हॅलन्स सेल. ओके किती इलेक्ट्रॉन्स आहेत या 4th सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत का बरोबर आहे ना. व्हॅलन्स सेल मध्ये S मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे काय डेफिनेटली इट इज अ सेकंड ग्रुप एलिमेंट. समजलं कसं फाइंड आउट करायचं सेकंड ग्रुप एलिमेंट. हे प्रॅक्टिस केलं की फास्ट होतं कारण तुम्हाला आता एलिमेंटची ट्रिक सांगितली. ओके आता सेकंड ग्रुप मध्ये आहे आणि फोर्थ पिरियड आणि सेकंड ग्रुप येते लक्षात. ठीक आहे. एस तर एस ब्लॉक एलिमेंट्स तुम्हाला नोन आहेत. ओके फर्स्ट ग्रुप साठी हे ठीक आहे ना. हलिना म्हणा हलिना के ठीक आहे ना किंवा की रब से फरियाद. हलिना की रब से फरियाद. तुम्हाला ॲटॉमिक नंबर्स पण कसं फाइंड आउट करायचं ते सांगितलं. ठीक आहे. दिस इज फर्स्ट पिरियड सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ आणि 7. सेकंड ग्रुप एलिमेंट जे आहेत ते सेकंड पासून स्टार्ट होतात. बेटा मांगे कार स्कूटर बाप राज. बरोबर आहे ना. बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्टियम बरोबर आहे ना. बॅरियम आणि काय रेडियम करेक्ट. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर कसं फाइंड आउट करायचं हे पण सांगितलंय तुम्हाला मी बरोबर आहे ना. ओके बेरिलियमचा किती असतो 4 असतो. ठीक आहे. मग फोर्थ पिरियड मध्ये आणि सेकंड ओके ग्रुप मध्ये एलिमेंट कुठला आहे कॅल्शियम. समजलं हे फाइंड आउट केलं आपण. तुम्हाला ट्रिक नोन आहे म्हणून आपण ते फाइंड आउट करू शकलो. आलं लक्षात कॅल्शियम. ओके नेक्स्ट घेऊया आता. ओके ॲटॉमिक नंबर ओके कुठला घेऊया 53. आता हा वरचा घेऊया 53. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला नोन आहे बरोबर आहे ना. ओके आता अगोदर आपल्याला पी ब्लॉक कडे जावं लागेल. ग्रुप नंबर कोणासाठी पी ब्लॉक साठी. फॉर पी ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे. पी ब्लॉक साठी कसं फाइंड आउट करायचं. ओके बघूया आपण. फॉर पी ब्लॉक एलिमेंट्स
group number is equal to, ठीक आहे, काय असेल बघा बरं, ग्रुप नंबर इज इक्वल टू 10 प्लस नंबर ऑफ valence cell electrons, ठीक आहे ना. ओके, 10 प्लस नंबर ऑफ व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन्स, हे समजलं पाहिजे. व्हॅलन्स सेल म्हणजे शेवटच्या सेल मधला, बरोबर आहे ना. ओके, बघूया आता. फॉर एक्झाम्पल हे फॉर्म्युला लक्षात राहू द्या, 10 प्लस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, फॉर एक्झाम्पल ओके, Z इज इक्वल टू 53 नोन आहे तुम्हाला. हा पी ब्लॉक एलिमेंट आहे का, वरती पाहिलं आपण. Z इज इक्वल टू व्हॉट, 53. लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होतो, ओके, ह्या 5p मध्ये एंटर होतो, ठीक आहे ना. मग फिफ्थ सेल ओके इज द व्हॅलन्स सेल, समजतंय. ओके, इथं 5 दिसतो ना तुम्हाला, ओके, दॅट इज द व्हॅलन्स सेल. मग त्या व्हॅलन्स सेल मध्ये ओके किती इलेक्ट्रॉन्स आहेत ही महत्वाचं आहे, ठीक आहे ना. ओके, व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत टोटल बघा. आता इलेक्ट्रॉन्स 5 जिथपर्यंत 5 आहे तिथपर्यंत काउंट करायचं. इथं 2 आहेत आणि इथं काय आहेत, 5 आहेत. 2 आणि 5 करेक्ट, 7 इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. घेऊया खाली आपण आता 7. मग ग्रुप नंबर, ठीक आहे, 53 साठी ग्रुप नंबर इज इक्वल टू 10 प्लस 7 इज इक्वल टू व्हॉट, 17. ग्रुप नंबर 17. आता नोन आहे तुम्हाला ग्रुप नंबर 17. ग्रुप नंबर 17 साठी ट्रिक सांगितलं तुम्हाला. ओके, काय आहे, दिस इज हॅलोजन फॅमिली, बरोबर आहे ना. हॅलोजन्स काल सांगितलं मी तुम्हाला, हॅलोजन्स आहे, ठीक आहे. कोण कोण आहेत त्याच्यामध्ये, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि काय, ॲस्टाटाईन. ओके, तुम्हाला काय मिळालं इथं, ग्रुप नंबर मिळालेला आहे. ग्रुप नंबर किती आहे, 17 आहे. पिरियड नंबर किती आहे, पिरियड नंबर 5 नोन आहे आता ऑलरेडी. पिरियड नंबर ओके, पिरियड नंबर ओके व्हॉट, 5. लक्षात आलं, पिरियड नंबर 5. आता हा स्टार्ट कुठून होतो, ओके, तर पिरियड नंबर 2 पासून स्टार्ट होतो. 2 3 4 5 आलं लक्षात. कोण आलं मग, आयोडीन. बघा तुम्हाला ट्रिक नोन आहे ऑलरेडी की बाबा एस, फिर कल ओके बाहर आया अतुल असं म्हणलं होतं मी. फिर कल बाहर आया अतुल. तुम्हाला कुठली ट्रिक ओके बनवायची असेल ते बनवू शकता करत तुम्ही, पण ही पाठ करून ठेवा मॅडम. ओके, कारण काय, ग्रुप नंबर पिरियड नंबर फाइंड आउट करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आलं लक्षात हे, ठीक आहे. एस, पिरियड नंबर फाइंड आउट झाला, ग्रुप नंबर फाइंड आउट झाला, म्हणजे तो कोण झाला, आयोडीन. मग आयोडीनची पोझिशन काय आहे, तर ग्रुप नंबर 17, पिरियड नंबर 5, दिस इज द पोझिशन ऑफ, अँड दिस इज पी ब्लॉक एलिमेंट. 3 गोष्टी स्टडी केलं. पी ब्लॉक एलिमेंट का म्हणलं, कारण काय, लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो कुठे एंटर झाला, पी मध्ये एंटर झालेला आहे. इथं एंटर झाला लास्ट इलेक्ट्रॉन पी मध्ये. समजलं बाळांनो हे तुम्हाला, ठीक आहे ना. ओके, आणखीन बघ, आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊया आता. डी ब्लॉक साठी सांगतो लगेचच मी. डी ब्लॉक साठी, डी ब्लॉक कुठलेही ओके ॲटॉमिक नंबर्स घेऊन आता तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. डी ब्लॉक एलिमेंट्स, ए ब्लॉक एलिमेंट साठी नोन आहे तुम्हाला. ओके, सांगतो मी तुम्हाला ए ब्लॉक एलिमेंट साठी. डी ब्लॉक एलिमेंट साठी ओके काय लक्षात ठेवाल तुम्ही, यस, नंबर ऑफ ओके इलेक्ट्रॉन्स in n-1 d and ns. n-1 d and ns म्हणजे थोडक्यात असं लक्षात ठेवू शकता, दॅट इज n-1 d प्लस ns इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा हे n-1 d काय आहे, बरोबर आहे ना. n-1 d काय आहे, ओके, ही शेवटची सेल आहे बाळांनो डी ब्लॉक एलिमेंट साठी. ओके, ही काय आहे, शेवटची सेल आहे, ठीक आहे. इथं लक्ष द्या थोडस, बघा कुठे गेलं कर्सर आपलं, हा, ही शेवटची सेल, एन म्हणजे शेवटची सेल आणि काय, येस, लास्ट बट वन, लास्ट बट वन, ठीक आहे. आणि ही लास्ट सेल, लास्ट सेल, समजलं ना, लास्ट बट वन, लास्ट सेल. आता फॉर एक्झाम्पल
ओके, एखादी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया आपण. सपोज स्कॅन्डियम लिहूया. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर असतो 21. बरोबर आहे ना. ह्याच्या ट्रिक्स तुम्हाला सांगितलेलं नाही. ओके, म्हणून काय स्कॅन्डियम घेतलं मी डायरेक्टली. त्याचा ग्रुप नंबर फाइंड आउट करायचा आणि पिरियड नंबर फाइंड आउट करायचा आपल्याला. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2. ओके, डी ब्लॉक आणि ए ब्लॉक मध्ये बरेच एक्सेप्शन्स आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी. त्याच्यामुळे अजून मी त्या डी आणि ए ब्लॉकला टच करत नाही. जिथे जिथे एक्सेप्शन्स नाही आहेत, ओके, तिथं काय फ्यू एक्सेप्शन्स आहेत ते, जे की 11th मध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे मी. की काय इलेक्ट्रॉनिक, तुम्ही 11th चे बुक्स पाहिलं ना, ओके, तर प्रत्येक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघून घ्यायचं. ठीक आहे ना. तुम्ही परचेस करून ठेवा वळण होता 11th चे बुक्स, तुम्हाला रीड करायचं आहे ते आता, कारण मी त्या चॅप्टरला टच करतोय ना. ओके, 11th मध्ये टच करतोय मी. ओके, त्याच्यामुळे ते तुमच्याकडे बुक्स असले पाहिजेत. आलं लक्षात. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. करेक्ट. त्याच्यानंतर इथं 3d आहे आणि 4s. अगोदर इलेक्ट्रॉन 4s मध्ये एंटर होतो. त्याच्यानंतर मग डी मध्ये किती झाले, हे 20 झाले इलेक्ट्रॉन्स, आणि शेवटचा इलेक्ट्रॉन 21 आहेत ना, एक इलेक्ट्रॉन. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू डी ऑर्बिटल. दॅट्स व्हाय इट इज अ डी ब्लॉक. डी ब्लॉक. आणि ही फिलिंग कसं केलं आपण, अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल. त्या डायग्राम नुसार फिल केले मी इलेक्ट्रॉन्स. त्या प्रॅक्टिस करा त्या डायग्रामला थोडंसं. ठीक आहे ना. डी ब्लॉक एलिमेंट हे समजलं आपल्याला आता इथं. ओके, पुढे बघूया आपण पिरियड नंबर. पिरियड नंबर काय असणार आहे. येस, डेफिनेटली 4th. समजलं ना. ओके, बघा इथं लास्ट म्हणजे शेवटची सेल कुठली आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे. हायेस्ट सेल बघायची काय आहे, 4th. ओके, हा जो ओके जसं कोएफिशियंट म्हणतो ना आपण. ओके, त्याच्या अगोदर एसच्या अगोदर काय लिहिलं होतं, 1. ही फर्स्ट सेल झाली. ही काय झाली, सेकंड सेल झाली. ओके, ही सेकंड सेल झाली. ही काय झाली, थर्ड सेल. आणि दिस वन इज थर्ड सेल अगेन. दिस इज फोर्थ सेल. म्हणजे पिरियड नंबर काय असणार आहे, पिरियड नंबर बघू शकता. स्कॅन्डियम कुठल्या पिरियड मध्ये आहे, तुम्ही पिरियडिक टेबल समोर ठेवा. ठीक आहे, थोडंसं दाखवतो इकडे, लक्ष द्या. ठीक आहे, हा पिरियडिक टेबल बघा, दिसत असेल तुम्हाला मे बी. दिस इज पिरियड नंबर 4. आहे का पिरियड नंबर 4. ठीक आहे, सी हियर दिस इज पिरियड नंबर व्हॉट, 4. आहे का इथं स्कॅन्डियम आहे. ठीक आहे ना. ओके, त्याची पोझिशन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, येस, बघूया आपण आता. पिरियड नंबर किती झाला, 4. ठीक आहे, पिरियड नंबर ओके 4. ग्रुप नंबर सांगा बरं वळण होतं. ग्रुप नंबर फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. इज इक्वल टू काय सांगितले तर डी ब्लॉक एलिमेंट साठी ग्रुप नंबर म्हणजे काय आहे, नंबर ऑफ ओके एस इलेक्ट्रॉन्स इन n-1d अँड ns. n-1 आता हे सांगतो तुम्हाला मी, इकडे लक्ष द्या. n-1 खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, केअरफुली करत जायचं आहे. या पीला इकडे घ्या. ओके, एस ही लास्ट सेल म्हणजे n. ठीक आहे, शेवटच्या सेल मध्ये 3d1 आहे आणि 4s2 आहे. ही म्हणजे काय आहे, ns. आलं लक्षात. आणि ही काय आहे, n-1. ओके, व्हॉट डी. समजलं. n-1 म्हणजे येस ही फोर्थ सेल आहे आणि 4-1 म्हणजे काय झाला, 3. ओके, एस 3. लक्षात आलं. ओके, 3d आणि 4s दोन्ही मधले इलेक्ट्रॉन्स बघायचे. इथं 1 आहे, इथं 2 आहे. कसं सांगितलं हे लक्षात आलं का तुमच्या. n-1d चा मीनिंग समजला तुम्हाला. ओके, n म्हणजे काय आहे, 4 आहे. n म्हणजे इथं 4 आहे, समजलं ना. ओके, आणि इथं n म्हणजे काय आहे, सॉरी 3 आहे. बरोबर आहे ना. ओके, लास्ट सेल -1 केला आपण, म्हणजे 4 मायनस काय केलं, 1 केलं. लक्षात आलं हे. म्हणजे 3d1 4s2. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स चेक करा किती आहे तिथं. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती झाले, 3 झाले. म्हणून ग्रुप नंबर काय आला, 3 आला. आलं लक्षात. आणखीन एक एलिमेंट घेऊन सांगतो तुम्हाला. ओके, इथे समजलं नसेल तर ठीक आहे. येस, ग्रुप नंबर 3 आणि पिरियड नंबर 4 मध्ये स्कॅन्डियम बघून घ्यायचं आता पिरियडिक टेबल मध्ये आहे का. आणखीन एक घेतो, दॅट इज कोबाल्ट 27. ऑलरेडी सांगतोय मी एलिमेंट तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी जज करून बसा आता की बाबा येस कोबाल्टचा ग्रुप नंबर ओके आणि काय पिरियड नंबर किती आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया. बघा आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 27 इलेक्ट्रॉन्स फिल करायचे आहेत आपल्याला. 1s2, 2s2, 2p6 त्या डायग्राम नुसार फिल करतोय मी. ठीक आहे ना. s3s2, 3p6. आता 3d आणि 4s त्याच्यामध्ये अगोदर कोणामध्ये इलेक्ट्रॉन जातात, 4s मध्ये. त्याच्यानंतर मग 3d मध्ये. आता रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इनटू d ऑर्बिटल. आलं लक्षात.
ठीक आहे. येस, मग हा झाला n-1d. करेक्ट. n-1 म्हणजे n इज इक्वल टू इथे किती आहे, 4 आहे. समजलं ना? ओके, शेवटची सेल. ठीक आहे. मग n-1 म्हणजे किती? ओके, 4-1. n-1 म्हणजे काय? 4-1 इज इक्वल टू 3. आलं लक्षात? ओके, मग n-1d आणि ns ऑर्बिटल हे आहे. समजलं हे? ओके, क्लिअरिटी येते होत, सॉरी, हा पॉइंट क्लिअर होतो का बाळांनो तुम्हाला? ओके, खूप डिटेल मध्ये सांगायचा प्रयत्न करतोय आणि हे बेसिक आहे. ठीक आहे ना? ओके, मग 3d. ओके, इथं 7 आहेत इलेक्ट्रॉन आणि 4s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 आहेत. टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले बघा? 9. मग ग्रुप नंबर किती झाला? ग्रुप नंबर इज इक्वल टू व्हॉट? 9. चेक करू शकता तुम्ही ग्रुप नंबर 9 आहे का? येस, जाऊया पिरियडिक टेबल मध्ये आता आपण. ओके, पिरियड नंबर काय आहे? इथंच लिहितो मी आता. पिरियड नंबर इज इक्वल टू 4. लक्षात आलं? हायेस्ट सेल नंबर. ओके, आणि कुठला ब्लॉक आहे तो बघा. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे एंटर झाला? डी मध्ये एंटर झाला. अंडरस्टूड? म्हणून डी ब्लॉक. मग पिरियड नंबर 4 आणि ग्रुप नंबर 9 इज द पोझिशन ऑफ दिस कोबाल्ट. चेक करूया आपण. ठीक आहे. yes. बघा, ग्रुप नंबर 9 इथं आहे. दिसतो का तुम्हाला? ग्रुप नंबर 9. दिस इज ग्रुप नंबर 9. आलं लक्षात? इथे दिसतो तुम्हाला कोबाल्ट. येस, दिस इज पिरियड नंबर 4 and this is group number 9. समजलं? कारण तुम्हाला 11th ला टच केलंय मी. ठीक आहे ना? ओके, हे तुम्हाला 10th मध्ये नव्हतं. आलं लक्षात? ठीक आहे. येस, परत खूप डिटेल मध्ये होणार आहे. डोंट वरी. येस, सुरुवातीला ज्या काही गोष्टी सांगितल्या मी, तुम्ही ते केअरफुली करा. ठीक आहे ना? ओके, तर कुठलाही ॲटॉमिक नंबर घेऊ शकता तुम्ही. ओके, एक्सेप्ट ओके एफ ब्लॉक. एफ ब्लॉक साठी सांगायचं राहिलं तुम्हाला. ओके, ते सुद्धा सांगून घेतो मी लगेचच. फॉर एफ ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे. एफ ब्लॉक एलिमेंट साठी बघा. एफ ब्लॉक, त्याच्यामध्ये काय हे ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. लॅन्थेनॉइड सिरीज. ठीक आहे ना? लॅन्थेनॉइड सिरीज माहिती आहे तुम्हाला. लॅन्थेनॉइड सिरीज कुठं असते? बॉटमला आहे. लॅन्थेनियम टू ओके ल्युटेनियम पर्यंत. लॅन्थेनॉइड सिरीज कुठं आहे? पिरियड नंबर ओके 6 मध्ये, आणि ग्रुप फिक्स आहे दोन्हीसाठी. ग्रुप नंबर ओके एस किती? 3. ग्रुप नंबर 3 मध्ये. आलं लक्षात हे? येस, ऍक्टिनॉइड सिरीज. ऍक्टिनॉइड सिरीज साठी ओके, पिरियड नंबर सांगा बरं. पिरियड नंबर 7 आणि ग्रुप नंबर किती असेल? 3. हे फिक्स असेल लॅन्थेनॉइड्स आणि ऍक्टिनॉइड्ससाठी, एफ ब्लॉक एलिमेंटसाठी. समजलं हे? ठीक आहे. येस, मग आज काय काय स्टडी केलं आपण बघा. येस, हाऊ टू फाइंड द पोझिशन ऑफ एलिमेंट इन पिरियडिक टेबल. तर नंबर ऑफ एलिमेंट्स घेऊन आपण तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे. ठीक आहे ना? नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखीन काही एक्झाम्पल्स घेऊया रिलेटेड टू इट आणि पुढे जाऊया आपण आता. ठीक आहे ना? आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये ट्रेंड स्टडी करायचे आहेत. आणखीन काय प्रॅक्टिस रिक्वायर्ड असेल तर प्रॅक्टिस पण करूया आपण. ठीक आहे ना? थोडा वेळ आणखीन प्रॅक्टिस करूया. काय एलिमेंट्स घेऊया आपण, आणखीन काय तुम्हाला पिरियड्स नंबर्स, ग्रुप नंबर आणि काय ब्लॉक कसं फाइंड आउट करायचं आणखी नेक्स्ट लेक्चर मध्ये डिटेल मध्ये सांगतो. ठीक आहे ना? ओके, टुडे विल स्टॉप हियर. ओके, ऑल द बेस्ट.